8वं वर्ष आहे या स्पर्धेचं. खोलात टाकला बॉल, तेवढ्या शिताफीने खेळून काढला. डीप कव्हरला फिल्डर नाही. AKPL चा ओव्हर द विकेट. आणखीन एकदा ओव्हर पिच होता, पिक केलं समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल चाललाय. ट्रिकची संधी इथे उपलब्ध झाली आहे. आणखीन एक इनसाइड आउट. फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत चाललाय. सीमारेषा बाहेर राहतील. चिक त्याच दरम्यान वैभव प्रतिष्ठान बोनकोडी टीमचे संघमालक वैभव पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं देखील सरस स्वागत आहे. सुस्वागतम. 4 सूर्यकांत मडवी. इथे देखील फटका चांगला आहे. बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्या ठिकाणी पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. साई स्वरा बेलापूर टीमच्या माध्यमातून ऑन साइडला खेळले. स्क्वेअर लेग वरून बॅकला फिल्डर नाहीये. बॉल चाललाय. पुढचा बॉल. आणखीन एक ओव्हर पिच. ग्रेट शॉट यार. फ्लॅट बॅटेड होता, समोर जाऊन धडकला. आणि 37 आल्या होत्या. इनसाइड आउट. काय फटका होता, लाजवाब क्लास होता. क्रिकेट व पर्व या स्पर्धेचं. आणखीन एक फटका भरपूर उंच गेलाय. यावेळेस लांबी गाठता येणार नाही. फिल्डर आला डाऊन द बॉल. झेल टिपलाय त्या ठिकाणी. चाले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुणाल म्हात्रे. आणखीन एक चांगला फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. साइड स्क्रीनच्या वरून बॉल. रिव्हर्स खेळायचा होता. बॉल चाललाय गलीमधून काढलाय. 2 फिल्डर बॉल मागे धावतायत. अडवण्यामध्ये यश येईल का? आलंय, परंतु अंतिमतः बॉलने नेवर व्यासपीठावरती आहेत त्यांनी निश्चिंत राहा. ऑन साइडला चांगला फटका आहे. पिक केलं आणि बॉलला मात्र पाठवून दिले मिड विकेटच्या वरून. 5 धावांची पेनल्टी आहे. हलक्यात घेऊ नका ही गोष्ट. आम्ही पुन्हा एकदा हायलाइट करतोय, परंतु बॅचेज अँड कॉट बिहाइंड द स्टंपच्या आतमध्ये हितेश म्हात्रे. इथे देखील असू द्या. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. फुल टॉस आणि फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केलाय आणि बॉलला पाठवून दिले मिड विकेट. दुसरा बॉल. इथे देखील समोर खेळ आहेत. स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉंग ऑफच्या वरून बॉल चाललाय फ्लाय. तिसरा बॉल ऋषीचा. आणखीन एक. चला तिसरा आहे ते मात्र तडाखा दिलाय. रुणाल मात तयार. आणखीन 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 एक आलाय. 4था षटकार. रुणाल मात्र अग्री कोळी प्रीमियर लीग वर्ष 8. समोर खेळायचं होतं. ऑन साइडला लॉंग ऑन कडे फिल्डर आहे. कोणतीही चूक नाही. एक आलाय. दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी दिले आणि हा 5वा षटकार जातोय सीमा पार. तो दिवस आहे. काय गिफ्ट मिळेल? इथे बॉल हवेमध्ये. पॉइंटला खेळलेत. फिल्डर बॉल मागे धावतायत. अडवू शकतील का? नाही. बॉल सीमा पार. फाईल मॅच. ऑन साइडला घुटना टेक तमाशा देख. बॉल चाललाय सरळ. हाफ ट्रॅकर बॉल. अगदी परफ्यूम डिलिव्हरी होती. चेहऱ्याच्या समोरून बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातात. इथे बॅचेज मागे चाललाय. बॉल थर्ड मॅनला बीट करून हितेश या बॉल मागे धावण्याचा प्रयत्न असफल. बॉल सीमा पार. बॉलिंग ट्रॅक वरती तन्मय. ओव्हर पिच. जास्त उंच गेला बॉल, लांब कमी, परंतु एक टप्प्याची मदत घेऊन बॉल जाणार सीमारेषेच्या बाहेर. ओ व्हॉट अ शॉट. स्वीप केलं होतं पायातला बॉल. स्क्वेअर लेगला फिल्डर नाही. बॉल चाललाय सीमा. खेळाडू. चांगला फटका आहे. ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये फिल्डर नाही. बॉल चाललाय एक टप्प्याची. आडव्या बॅटने खेळत फ्लॅट बॅटेड. इथे चान्स नाहीये. बॉल सीमा. इथे चांगला फटका आहे. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरून बॉल फ्लाय होत. षटक आतापर्यंत. आणखीन एकदा स्टँड अँड डिलिव्हर्ड विथ द डिस्पॅच. बॉल सीमा 45 वर. इनसाइड आउट. आणखीन एक चांगला फटका आणि इथे धावा मिळतील त्या 4 आणि चौकाराच्या. ओव्हर द विकेट. ऑन साइडला स्वीप केलाय. गॅप मध्ये बॉल चाललाय. एक टप्प्याची मदत की डायरेक्ट फटका. इथे मात्र चांगला आहे. AKPL सीझन 8 मधलं पहिलं अर्धशतक आलंय जितेश राऊतच्या विरुद्ध. आणखीन एकदा फ्लाइट मिळाली बॉलला.
आणि बॉलला तेवढ्याच ताकदीने फेकून दिला. आणखीन एकदा जागेवर फिरून मारण्याचा प्रयत्न. बॉल स्क्वेअर लेगच्या वरून चाललाय सीमा पार. हा येतोय दणदणीत षटकार. पुन्हा एकदा उंची देण्याचा प्रयत्न झाला होता. फिल्डर आला बॉल खाली आणि त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल सीमा पार फरार. थोडासा हाय व्होल्टेज पाहायला मिळेल आणि इथे 4 ओव्हरमध्ये सामना संपवलाय. सासवरा बेलापूर टीम अभिनंदन. अभिनंदन जितेश राऊत, अभिनंदन टीम कॅप्टन साहिल आणि टीम ओनर